नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 8 कोटींच्या ठेवींचा टप्पा. सैनिक बँक कुर्ली शाखेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात. देशसेवेचा अभिमान, सैनिकांचा सन्मान, सभासदांचा विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या चारही मूल्यांचा अनोखा संगम कुर्ली येथे पाहायला मिळाला. स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत सैनिक बँक कुर्ली शाखेचा दुसरा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अवघ्या 2 वर्षात सैनिक बँक कुर्ली शाखेने 8 कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून सभासदांना 10% लाभांशाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बँकेवरील सभासदांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला आहे. कार्यक्रमाची सुरुवात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व झेंडावंदनाने झाली. त्यानंतर सत्यनारायण पूजा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक तथा पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरवण्यात आले, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गुलाबाची रोपे भेट देण्यात आली. यावेळी राजेंद्र चौगुले यांच्या कार्याचा सन्मानपत्राद्वारे गौरव करण्यात आला. सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करत सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानालाही यावेळी विशेष दाद देण्यात आली. कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल शिवाजी बाबर, निवृत्त माजी सैनिक विजय पाटील आणि ॲडव्होकेट संजय शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिकांचा त्याग, देशसेवेची भावना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच सैनिक बँकेच्या माध्यमातून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी असलेली आर्थिक व सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सैनिक रत्न पुरस्कार या सन्मानातून सैनिकांच्या कार्याचा गौरव होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमात बोलताना नामदेव चौगुले यांनी सैनिक बँकेने भविष्यात आणखी मोठी झेप घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अवघ्या 2 वर्षात 8 कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठला असून पुढील वर्धापन दिनापर्यंत 80 कोटी रुपयांच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याचे ध्येय असावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सैनिक, आजी माजी सैनिक, सभासद, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्याचा अभिमान, सैनिकांचा सन्मान, सभासदांचा विश्वास आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प या संदेशातून सैनिक बँक कुर्ली शाखेचा दुसरा वर्धापन दिन केवळ आर्थिक प्रगतीचा उत्सव न ठरता सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा ठरला. उत्साहामध्ये साजरा केलेला आहे. तर आज आपल्याला सैनिक बँकेचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करायचा आहे आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल बाबासाहेब आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आज या सैनिक बँकेचा दुसरा वर्धापन दिनाचे औचित्य साधून 71 झाडे श्री नामदेव चौगुले पर्यावरण संस्थापक चेअरमन आहेत, त्यांनी 71 झाडे दिलेली आहेत. आणि ही झाडं म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजनची जी गरज आहे ते आपल्याला कोरोना कालावधीमध्ये समजलेलं आहे. हे आपण आता फ्रीमध्ये मिळणारा जो ऑक्सिजन आहे त्यावेळेला विकत घेतला होता. तर सरांनी याचं हे केलेलं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपणासाठी ते प्रयत्न करतात आणि सैनिक बँकेचा वर्धापन दिन आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी 71 झाडं दिलेले आहेत. तर मी सरांचं आजी माजी सैनिक संघटना आणि सैनिक बँक यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. सर शिक्षक आहेत आणि त्यांच्या पत्नी या सुद्धा शिक्षक आहेत, पण दोघंही भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन आहेत आणि पर्यावरण प्रेमी आहेत. झाडं पैसे देऊन खरेदी करून कोण पण देते, पण झाडं स्वतः तयार करायची आणि ती लोकांना द्यायची आणि जगवा म्हणून प्रेरित करायचं हे खूप मोठं काम आहे. दोघंही नवरा बायको स्वतः झाडं तयार करतात शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आणि ती झाडं आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात. बँकेत आल्यानंतर बाबा ही माझी बँक आहे, आपली नव्हे. भारत माझा जसा देश आहे माझा, आणि माझा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपली जबाबदारी वाटते. तसे बँक ही माझी आहे आणि ही वाढवण्यासाठी मी सुद्धा त्यामध्ये माझा खालीचा वाटा असेल. अशा पद्धतीने तुम्ही आम्ही जर सकारात्मक विचार केला तर निश्चितपणे राजू आपण जी घंटी वाजवली आहे ती निगेटिव्ह एनर्जी जाणार आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये आज सकाळी एक प्रतिकात्मक म्हणून आम्ही तुम्हाला दिलेली जी काही 71 रोपं आहेत, तर मला वाटते की ज्या अभिनेते सयाजी शिंदे सरांच्या बरोबर 5 जून 2000 ते 5 जून 2026 पर्यंत
सिद्धेसाहेब मगाशी तुम्हाला मी सांगितलं की अखंड 26 वर्षामध्ये वृक्षवल्ली आंबासोयरी वनचर्य फक्त संत तुकाराम आम्ही सांगितलं नाही, तर आम्ही ही कृतीतून विचार दिला. आणि आज सुद्धा इथे येत असताना आम्ही कधीही त्या गुलाबाच्या फक्त फुलाला हात लावते, ते रोपच आपण त्यांना द्यायचं, कारण ही प्रतीक आहे. आज आम्ही तुम्हाला मोठी झाडं देऊ शकत नाही म्हणून आम्ही छोटी दिली, पण मला असं वाटतं की झाडं आमच्यासाठी खरी हिरो आहे. कोरोना काळानं तुम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की ऑक्सिजनची किंमत काय आहे. तर यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल, तुम्ही साहेब तुमच्या गावाकडे आम्ही नक्की यायला तयार आहे. सचिन आहे, आमची गीता आहे, ठीक आहे, आमची मुलगी आहे, जावई आहे, त्यामुळे ही सगळी आमच्यावर यायला तयार आहे. तुम्हाला सांगतो हे काम करत असताना गेल्या 26 वर्षामध्ये 15 गावांच्या मध्ये काम करून पुढे जाऊन अगदी मागाशी मी सांगितल्याप्रमाणे माझी वसुंधरा 4.0, तर त्याचं बक्षीस अगदी 1760 लोकसंख्या असणाऱ्या आमच्या अर्जुनी सारख्या गावाला 15 लाखाचं आम्ही बक्षीस मिळवून देऊ शकलो. आज तुम्ही 2 वर्षामध्ये 8 कोटीपर्यंत ठेवीपर्यंत पोहोचला. अतिशय दर्जेदार सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात. तर अशा प्रकारचे उपक्रम राबवून जगामध्ये रक्त आणि ऑक्सिजन विकत मिळत नाही, आणि जे ऑक्सिजन तुम्हाला डॉक्टरांच्याकडून दिला जातोय, हा ऑक्सिजन विकत घेत असताना किती पैसे खर्च होतात याचा विचार आपण दवाखान्यात व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर कळते. त्यामुळे आम्हाला असं वाटते की यानंतर कोरोना येऊ नये, आणि तो यायचा नसेल तर तुम्ही आम्ही झाडच लावायला पाहिजे. यानंतरच्या काळामध्ये आजूबाजू तुमची ही जी सोसायटी आहे, बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून तुमचा कुणाचाही त्या दिवशी वाढदिवस असेल, कुणाचाही, आणि सिद्धेसाहेब तुम्ही पण आम्हाला सांगा की तुमच्या कुणी कुणाचाही वाढदिवस करत असू दे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने किमान एक तरी आपण झाड लावूया. ती झाडं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण बँकेचं झाड मी तुम्हाला सांगितलं की किमान आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये पोहोचवायचं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पण आमचे काही सैनिक बांधव आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करूया. पण किमान आपले सगळे जेवढे सभासद आहेत त्या प्रत्येक सभासदाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जर आपण वृक्षारोपण केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही. पैसे तुम्हाला कधीच कितीही गरज पडली तर बँक तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, पण त्याचे हप्ते वगैरे जे असतील ते तुम्ही वेळेत फेडायला पाहिजे, कारण बँक तुमची आहे. आज एवढ्या मोठ्या या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतोय. सिद्धेसाहेब आहेत, बाबर साहेब आहेत, या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला इथं बसायची संधी मिळणार. खऱ्या अर्थानं आपण जर चांगलंच काम केलं तर त्याचं मोजमाप हे अतिशय व्यवस्थितपणे होत असते. नाथाच्या कृपेने मला वाटते इशारा तरुण मंडळाच्या मार्फत आम्ही गेल्या वर्षी गणेशातून एकदा वृक्षारोपण केलं होतं, ती देखील झाडं जगलेली आहेत. यानंतरच्या टप्प्यावरती सुद्धा आपण अशाच प्रकारे झाड लावूया, आणि नाथाची अशीच कृपा राहते. आणि मी अगदी नतमस्तक होतोय, दंडवत घालायला तयार आहे, पण या बँकेच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आणखी एक तरी ब्रँच व्हावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. सर्व ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा हेतूची सन्मान केला. माझं लाभलेलं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. तुम्हा सर्वांचा मी सदैव ऋणी आहे. धन्यवाद. आम्हाला जर जायची परवानगी केली, कारण मला आणखी या कार्यक्रमात जायचं. मी सकाळी इथला कार्यक्रम केलाय, नेपाळला गेलो, परत इथं आलोय, आणि आता मला परत जायचं आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची अध्यक्षीय परवानगीने आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.